मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आजच्या बुलिश क्लोजिंग नंतर उद्या निफ्टीच्या वीकली एक्सपायरीमध्ये कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम बघायला मिळू शकतो, निफ्टीचे एक्सपायरीचे ट्रेड प्लॅन आणि निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर निफ्टीचा तुम्ही जर आजचा चार्ट जर बघितला तर निफ्टीमध्ये आज आपल्याला फ्लॅट ओपनिंग बघायला मिळाली. कालच्या बजेटच्या क्रॅश नंतर निफ्टीने ऑलमोस्ट 400 पॉईंटची एक रिकव्हरी मुवमेंट दाखवली आहे आणि 25,100चा हाय लावून 25,088 वरती क्लोजिंग गेली. तर हा जो बुलिश मोमेंटम आलेला आहे, हा बुलिश मोमेंटम उद्या कंटिन्यू होईल की उद्या पुन्हा एकदा निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळेल आणि कशा प्रकारे आपला उद्याचा एक्सपायरीचा सेटअप असायला हवा हेच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. त्याच्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजतील आणि नक्कीच तुम्ही उद्याच्या एक्सपायरीमध्ये निफ्टीमध्ये एक चांगला प्रॉफिटेबल ट्रेड आयडेंटिफाय करू शकता. ओके, तर आज निफ्टीने काय केलं, निफ्टीने मॉर्निंगमध्ये ओपनिंग जी दिली, ओपनिंग नंतर निफ्टीने अपसाईडला एक छोटासा मोमेंटम दाखवला आणि अपसाईड नंतर परत निफ्टीने डे लोला ब्रेकडाऊन करून 24,700च्या आसपासचा लो लावला आणि तिथून 11:30च्या आसपास आपल्याला एक चांगली अपसाईडची मुवमेंट दाखवली आणि ही मोमेंटम कंटिन्यू करून डे एंडपर्यंत निफ्टीने काय केलं, एक अपसाईडला मोमेंटम दाखवला. ओके, तर निफ्टी अशा लेवलवरती येऊन क्लोज झालेली आहे. या लेवलवरनं निफ्टीमध्ये आपल्याला दोन्ही साईडच्या मुवमेंट एक्सपेक्टेड असतील, पण त्यासाठी उद्याची ओपनिंग खूप महत्त्वाची असेल. उद्याची ओपनिंग डिसाईड करेल की मार्केटला जायचं कुठं आहे. तर सध्याचं प्राइस एक्शन बघता आणि ग्लोबल मार्केट बघता उद्याची जी ओपनिंग असेल ती आपल्याला पॉझिटिव्ह बघायला मिळेल. तर आज आपण फक्त एकच तुम्हाला कॉलचा ट्रेड शेअर केला होता, तर नक्कीच तुम्हाला त्या कॉलच्या ट्रेडमध्ये प्रॉफिट झालं असेल. तर उद्यासाठी 2-3 लेवल्स आहेत, त्या जस्ट तुम्हाला मी शो करतो आणि लगेचच आपण काय करू, आपल्या अनालिसिसला सुरुवात करूया. तर निफ्टीमध्ये मी वरच्या साईडला एक झोन ड्रॉ केलेला आहे. हा जो काही एक झोन आहे, या झोनचा हाय जो लागला आहे तो 25,150चा हाय लागलाय, म्हणजे हा एक 50 पॉईंटचा झोन मी ड्रॉ केलेला आहे आणि डाऊन साईडला 24,900च्या आसपास मी एक झोन ड्रॉ करून ठेवलेला आहे. तर याच्या आतमध्ये जर निफ्टी ओपन झाली, ओके, इकडे जर निफ्टीची ओपनिंग झाली तर आपल्याला बघायचं आहे, जर निफ्टीने जर अपसाईडला मोमेंटम दाखवला, सरळ जर निफ्टी अपसाईडला जर जाईल तर आपला जो कॉलचा ट्रेड जो बनेल तो 25,150. ओके, 25,150च्या वरती कॅन्डल क्लोज झाली, म्हणजे या झोनच्या वरती कॅन्डल क्लोज जर केली तर नक्कीच आपण इकडे निफ्टीमध्ये काय करू शकतो, कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. टार्गेट्स जे आपल्याला अपसाईडला मिळतील ते पहिलं टार्गेट असेल 25,250, 25,350 आणि 25,400, म्हणजे जो कालच्या बजेट डेचा हाय जो होता तिथपर्यंत निफ्टी जाऊ शकते जर निफ्टीने 25,150 या लेवलचा ब्रेकआउट केला तर. पुटचा ट्रेड कधी प्लॅन करायचा आहे, पुटचा ट्रेड आपण तेव्हाच प्लॅन करू ज्यावेळेस निफ्टी खाली येऊन 24,900 या लेवलचा ब्रेकडाऊन करेल. ओके, 24,900चा ब्रेकडाऊन करेल, लेटेस्ट देन डाऊन साईड. हे प्राइस एक्शन ज्यावेळेस बनेल त्यावेळेस आपण काय करू, 24,900च्या खाली निफ्टीमध्ये पुटचा ट्रेड प्लॅन करू. त्या पुटचे टार्गेट्स असतील 24,750, 24,700 पर्यंत निफ्टी आपल्याला जाताना दिसू शकते. जर निफ्टीने 24,900चा हा जो एक सपोर्ट लेवल जो आहे, या लेवलवरती मल्टिपल टाइम निफ्टीने आज काय केलं, होल्ड केला आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट दिला, त्याच्यामुळं हा एक आपला चांगला लेवल बघायला मिळत आहे. या लेवलच्या खाली डेफिनेटली निफ्टी पीक होऊ शकते. ओके, 24,900 हा एक असा लेवल आहे इथून आपल्याला पुन्हा एक अपसाईडला मोमेंटम बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. सरळ जर निफ्टी खाली जर आली तर निफ्टी खाली आल्यावरती 24,900 या झोनवरती आपल्याला जर पॉझिटिव्ह प्राइस एक्शन जर मिळालं, ओके, पॉझिटिव्ह प्राइस एक्शन जर तुम्हाला तिकडे बघायला मिळत असेल तर नक्कीच तुम्ही काय करू शकता, निफ्टीमध्ये इथे पुन्हा कॉलचा स्टेट प्लॅन करू शकता. त्या कॉलचे टार्गेट्स आपल्याला जे मिळतील ते फर्स्ट टार्गेट असेल 25,000चं फर्स्ट टार्गेट असेल, देन सेकंड टार्गेट 25,100चं, म्हणजे हा जो आजचा जो हाय लागलाय तो आपला नेक्स्ट टार्गेट असेल. आजच्या हायचा ब्रेकआउट जर निफ्टीने केला तर डेफिनेटली आपल्याला इथून 25,250 पर्यंत निफ्टी आपल्याला जाताना दिसू शकते. त्याच्यामुळं 24,900चा जो लेवल आहे हा खूप महत्त्वाचा असेल, क्रुशियल असेल. तर इकडे कन्फ्यूज होऊ नका. मार्केटनं ब्रेकडाऊन केल्यावरती लगेच पुटचा ट्रेड प्लॅन करू नका. मार्केटनं ब्रेकडाऊन केल्यानंतर रिटेस्ट करू द्या, देन डाऊन साईडला जर गेलं तर तिकडे पुटचा ट्रेड प्लॅन करा. कारण काय होते, बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होते. बरेच लोक काय करतात, ट्रेडसाठी
आतुर झालेले असतात, कधी मार्केट ब्रेकडाऊन करते आणि मी कधी पुढचा ट्रेड प्लॅन करतोय. तर हे क्लिअरली चुकीची गोष्ट आहे. मार्केटला ब्रेकडाऊन करू द्या, रिटेस्ट करू द्या, हे प्रॉपर प्रायझेक्शन आहे. रिटेस्ट नंतर डाऊन साईडला जर मार्केट जात असेल तर डेफिनेटली तुम्हाला या पॉईंटवरती एखादा निगेटिव्ह प्रायझेक्शन दिसेल किंवा निगेटिव्ह कॅन्डल दिसेल, तर तुम्ही तिकडे तुमची एंट्री बनवू शकता. कारण जर तुम्ही ब्रेकडाऊनवरती जर ट्रेड प्लॅन केला, म्हणजे 24,900 या लेवलच्या ब्रेकडाऊनवरती जर तुम्ही इथे जर ट्रेड प्लॅन केला ब्रेकडाऊनवरती आणि मार्केटनं पुन्हा जर कॅन्डल अपसाईडला क्लोज केली, तर पुन्हा इथून आपल्याला एक अपसाईडला, म्हणजे हा फक्त जो मोमेंटम येईल हा फक्त ट्रॅपिंगसाठी येईल, म्हणजे पुट साईडमध्ये आपल्याला ट्रॅप करण्यासाठी मोमेंटम मार्केट दाखवू शकतं आणि पुन्हा इथून रिव्हर्स होऊन अपसाईडला मोमेंटम करू शकतं. त्याच्यामुळं वेट करा, कॅन्डलस्टिक कसं बनतायत हे समजून घ्या, देन तुमची एंट्री तिकडे प्लॅन करा. ओके. उद्या जर निफ्टीची ओपनिंग पॉझिटिव्ह झाली, पॉझिटिव्ह ओपनिंग अपेक्षित आहे, जर पॉझिटिव्ह झाली तर हा 25,100चा जो लेवल आहे, हा लेवल निफ्टीसाठी एक सपोर्टचं काम करू शकतो. त्याच्यामुळं निफ्टी पॉझिटिव्ह ओपन झाली तर मी एका डिपचा वेट करेन. हा डिप जर क्लोजिंग पॉईंट आणि हा जो काही झोन आहे या झोनपर्यंत येऊन निफ्टीमध्ये आपल्याला इकडे जर प्रॉपरली बुलिश प्रायझेक्शन जर दिसलं किंवा प्रॉपर बुलिश कॅन्डल दिसली, तर नक्कीच मी इकडे कॉलचा ट्रेड प्लॅन करेन. त्या कॉलचे टार्गेट्स असतील 25,300 ते 25,400 पर्यंत निफ्टी आपल्याला जाताना दिसू शकते. तर मार्केटमध्ये आपल्याला व्हॉलॅटिलिटी बघायला मिळत आहे. दोन्ही डायरेक्शनला मार्केट ट्रॅव्हल करताना दिसत आहे. तर कालचा दिवस तुम्ही जर बघितला तर निफ्टीने 25,400चा हाय लावून सरळ जो लो लावला आहे तो ऑलमोस्ट 24,600, म्हणजे इथून जर तुम्ही पॉईंट जर कन्सिडर केले तर हे 400 आणि हे 400, 800 पॉईंटची आपल्याला मोमेंट कालच्या बजेट डेमध्ये बघायला मिळाली. आणि आज देखील तुम्ही जर बघितलं तर 24,700 वरून सरळ निफ्टीने ऑलमोस्ट 400 पॉईंटची आपल्याला मोमेंटम दाखवलेली आहे. त्याच्यामुळे 25,100चा लेवल खूप महत्वाचा असेल. 25,100च्या वरती मार्केट जर होल्ड करेल तर नक्कीच आपल्याला एक पॉझिटिव्ह मुवमेंट बघायला मिळू शकते. पण जर 25,100 वरून मार्केट जर रजिस्ट्रेशन घेऊन डाऊन साईडला जाईल तर डेफिनेटली मार्केटमध्ये आपल्याला एक डाऊन साईडला मोमेंटम बघायला मिळेल. ओके. तर 25,100चा लेवल खूप महत्वाचा असेल. ओके. तर आपला हा गॅप अप ओपनिंगचा मी तुम्हाला प्लॅन सांगितला. पण जर गॅप अप ओपन होऊन जर निफ्टीने क्लोजिंग पॉईंटचा ब्रेकडाऊन जर केला, ओके, ब्रेकडाऊन करून जर निफ्टी इथे रिटेस्ट करेल, कारण हा एक रेजिस्टन्स लेवल आहे. ओके. त्याच्यामुळे काय होईल, निफ्टी ब्रेकडाऊन करून इथून पुन्हा रेजिस्टन्स काढून डाऊन साईडला, तर असं जर प्रायझेक्शन जर बनत असेल तर डेफिनेटली तुम्ही या पॉईंटवरती, हा जो काय पॉईंट जो आहे या पॉईंटवरती तुम्ही नक्कीच पुढसाठी ट्रेड प्लॅन करू शकता. टार्गेट्स तुम्हाला जे मिळतील ते 24,900 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. ओके. हा आपला निफ्टीचा क्लिअर कट मी तुम्हाला गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग सांगितला. पुढचा डेट कधी प्लॅन करायचा आहे, ज्यावेळेस क्लोजिंग पॉईंटचा निफ्टी ब्रेकडाऊन करेल. ओके. क्लोजिंग पॉईंटचा ब्रेकडाऊन करून या लेवलचा रिटेस्ट करेल, कारण एखादी लेवल जर ब्रेकडाऊन केली, ओके, ही ऑलरेडी एक रेजिस्टन्स लेवल आहे. ओके. त्याच्यामुळे या लेवलचा ब्रेकडाऊन जर निफ्टीने केला तर डेफिनेटली पुन्हा या लेवलला टेस्ट करायला नक्कीच येईल आणि टेस्ट करून पुन्हा डाऊन साईडला जाईल. हे प्रायझेक्शन जर बनेल तर नक्कीच आपल्याला एक चांगली 100 पॉईंटची मुवमेंट बघायला मिळू शकते. उद्या जर खूप मोठी जर गॅप अप ओपनिंग जर झाली, म्हणजेच 25,300 25,400 आसपासची जर झाली, 25,400 एक असा लेवल आहे, इथून आपल्याला फॉल बघायला मिळेल. त्याच्यामुळं 25,400च्या इकडे जर निफ्टी आपल्याला जर मिळेल तर मी एक छोटासा पुढचा ट्रेड ट्राय करेन. नक्कीच मी इकडे पुढसाठी जाईन. टार्गेट्स जे मिळतील ते 25,200 25,100 पर्यंत पण निफ्टी येऊ शकते. जर निफ्टीने 25,400 इथून जर रजिस्ट्रेशन घेतलं मोठ्या गॅप अप ओपनिंग, तर इथून जर निफ्टी रजिस्ट्रेशन घेईल तर ओके, तर हा आपल्याला झाला मोठ्या गॅप अप ओपनिंगचा. म्हणजे ऑलमोस्ट इथून जर तुम्ही पॉईंट जर कन्सिडर केला तर 300 पॉईंटच्या आसपासची जर गॅप अप ओपनिंग झाली, एवढी गॅप अप ओपनिंग एक्सपेक्टेड नाहीये, तरी देखील मार्केट आहे. त्याच्यामुळे मार्केटमध्ये गॅप अप आणि गॅप डाऊन ओपनिंग प्रेडिक्ट करणं थोडंसं कठीण असतं. ग्लोबल सेंटिमेंट जर खूप पॉझिटिव्ह झाले तर चान्सेस असतील 350 पॉईंटची पण गॅप अप ओपनिंग होईल. पण जर ग्लोबल सेंटिमेंट जर निगेटिव्ह झाले तर उद्याची ओपनिंग आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळू शकते. तर उद्याची ओपनिंग जर निफ्टीची निगेटिव्ह झाली, ओके, निगेटिव्ह ओपनिंगमध्ये हा जो झोन आहे, हा झोन निफ्टीला ब्रेकआउट करणं थोडंसं कठीण होईल. त्याच्यामुळे निफ्टी जर इथून जर डाऊन साईडला येताना दिसेल तर आपण काय करू, वेट करू, कारण हा जो काही झोन आहे या झोनमध्ये मार्केट पुन्हा साईडवेज राहण्याचे चान्सेस असतील. एक तर तुम्ही गॅप डाऊन ओपनिंगमध्ये आजच्या हायच्या वरती मार्केटला ब्रेकआउट करून होल्ड करून अपसाईडला जर मार्केट जात असेल तर तुम्ही तिकडे कॉलसाठी जाऊ शकता, किंवा सरळ जर निफ्टी खाली येईल, ओके, इकडे ओपन होऊन सरळ जर इथून होल्ड करून जर पॉझिटिव्ह प्रायझेक्शन दाखवलं तर तुम्ही इकडे कॉलसाठी जाऊ शकता, किंवा 24,900 या लेवलचा ब्रेकडाऊन करून मार्केट रिटेस्ट करून डाऊन साईडला जर जाईल तर तुम्ही इकडे पुढसाठी जाऊ शकता. ओके. तर हा आपला गॅप डाऊन ओपनिंगचा मी तुम्हाला प्लॅनिंग सांगितला. गॅप डाऊन ओपनिंग नंतर जर निफ्टी इथून डाऊन साईडला जर येईल, ओके, इथून डाऊन साईडला जर येईल
तर इथे पुढचा ट्रेड थोडासा रिस्की होऊ शकतो. कारण काय होईल, निफ्टी थोडाफार डाऊन साईडला येऊ शकतो. अशा प्रकारे थोडंफार डाऊन साईडला येऊन इथून पुन्हा 25,000 वरनं सपोर्ट जर घेतला तर आपला स्टॉप लॉस पण जाऊ शकतो. त्याच्यामुळं गॅप डाऊन ओपनिंगमध्ये निफ्टीने सरळ अशी मुवमेंट केली, डाऊन साईडला येऊन पुन्हा ब्रेकआउट अपसाईडला दिला तर तुम्ही कॉलसाठी जाऊ शकता. सेकंडली सरळ खाली जर निफ्टी आली आणि 24,900 इथून सपोर्ट जर घेतला तर 24,900 आसपास हा जो काही मी झोन जो ड्रॉ केलाय हा झोन तुम्ही ड्रॉ करून ठेवा. इथे जर तुम्हाला पॉझिटिव्ह प्राइसिंग मिळाला तर नक्कीच तुम्ही इकडे कॉलसाठी जाऊ शकता. आणि पुढचा डेट कधी बनवायचा आहे, ब्रेकडाऊन रिटेस्ट देन डाऊन साईड हे प्रायदेशन बनल्यावरती आपल्याला काय करायचं आहे, पुढचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. लगेच आपल्याला हा जो काही ब्रेकडाऊन नाही, या ब्रेकडाऊनवरती तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा नाही. ब्रेकडाऊन नंतर मार्केटला रिट्रेस करू द्या, देन डाऊन साईडला जाऊ द्या, देन तुम्ही तिकडे काय करा, पुढसाठी ट्रेड प्लॅन करा. ओके, तर हा आपला निफ्टीचा एक्सपायरीचा मी तुम्हाला सेटअप सांगितला. उद्या जर निफ्टी हा जो काही झोन आहे या झोनमध्ये म्हणजेच एक 200 पॉईंटचा झोन आहे, या झोनमध्ये जर निफ्टी अशा प्रकारे साईडवेज जर राहील तर आपण जस्ट वेट करू एक किंवा दीड नंतर जर अपसाईडला ब्रेकआउट दिला तर डेफिनेटली आपण इकडे 25,150चा कॉल ऑप्शन ॲज अ हिरो झिरो म्हणून घेऊ शकतो. हा जो एवढा लेंथ आहे एवढीच मग आपल्याला मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते. म्हणजे निफ्टी ऑलमोस्ट 25,300 पर्यंत पण जाऊ शकते सेकंड हाफमध्ये. म्हणजेच एक किंवा दीड नंतर जर लोअर एंड जर ब्रेकडाऊन केला तर डेफिनेटली निफ्टी आपल्याला पुन्हा 24,700 पर्यंत येताना दिसू शकते. ते आपल्याला कधी करायचं आहे, ज्यावेळेस निफ्टी 100 ह्या 200 पॉईंटच्या रेंजमध्ये फर्स्ट हाफमध्ये साईडवेज राहून ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देईल तर हा आपला प्युअरली हिरो झिरोचा सेटअप मी तुम्हाला इकडे सांगितला. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला जर समजला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.